नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात जे काय रिस्पॉन्स शीट या ठिकाणी विद्यार्थ्याच्या लॉगिन आय डीमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी त्यांच्या रिस्पॉन्स शीटनुसार जे काय त्यांची मार्क कॅल्क्युलेट केलेली आहे त्यानुसार विद्यार्थी आता ॲक्च्युअल जे काय कट ऑफ किती लागेल याच्या प्रतीक्षेत आहेत किंवा याची अंदाज बांधत आहेत. परंतु मित्रांनो, आपण अंदाज न बांधता आपल्या चॅनलवरती आपण एक सर्वे करत आहोत. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकमध्ये आपण जर आरोग्य विभागाची परीक्षा दिली असेल तर त्या संदर्भात आपले जे काय मार्क असतील, आपलं नाव असेल, कॅटेगरी असेल किंवा आपलं सर्कल असेल, ही सर्व माहिती तुम्ही त्या गुगल फॉर्ममध्ये भरा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सअप ग्रुप जे काय आरोग्य विभाग भरती नावाचा जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची पण लिंक दिलेली आहे, त्याला पण जॉईन करा, जेणेकरून जे काय भरती संदर्भात जे काय अपडेट असतील ते आपण या ग्रुपवरती चर्चा करून माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, जे काय आपण गुगल फॉर्मच्या नुसार जे काय आपण सर्वे केला त्यानुसार आपल्याला हायेस्ट मार्क आपल्याला विभागवार आणि पोस्ट वाईज या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो तर मित्रांनो, जे काय आपल्याला जवळपास फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असेल किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसर असेल किंवा MPW असेल किंवा ड्रायव्हर या पदाचे आतापर्यंत आपल्याला काय मिळालेले आहेत, हायेस्ट मार्क मिळालेले आहेत. तर गुगल फॉर्म सर्वेनुसार मित्रांनो, जे काय फार्मासिस्ट या पदासाठी औरंगाबाद विभागात, त्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर म्हणूयात, त्यामध्ये 126 मार्क आपल्याला आतापर्यंत हायेस्ट मिळालेले आहेत. आता पण हे सगळं सर्वे झाल्याच्या नंतर आपण मित्रांनो कॅटेगरी वाईज काय मार्क मिळालेले आहेत आणि मग आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर होतील. त्यामुळं आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि गुगल फॉर्म जर भरला नसेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आणि जे काय व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी मी दिलेले लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल फॉर्ममध्ये सगळी माहिती भरू शकता आणि सर्वेमध्ये सामील होऊ शकता मित्रांनो, जेणेकरून आपल्या इतर मित्रांना तुमचे मार्क कळतील आणि त्यांची ॲक्च्युअल स्थिती काय आहे, कंडिशन काय आहे, त्यांचा भरतीमध्ये नंबर लागेल का नाही किंवा त्यांचा कट ऑफ किती आहे हे त्यांना कळेल. त्यामुळे या सर्वेमध्ये भाग घ्या. त्याचबरोबर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे काय आरोग्य क्षेत्रासंबंधित जे काय भरती प्रक्रिया असेल किंवा एक्झाम असतील, जे काय अपडेट असतील या चॅनलवरती आपण देत असतो. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा. आरोग्य विभागाची काही भरती होती DMER संबंधित, त्या भरती संदर्भात सुद्धा आपण मित्रांनो हा गुगल फॉर्म सर्वे केला होता आणि त्यानुसार आपण ॲक्च्युअल जे काय कट ऑफ होता तो सांगितला आणि त्याचप्रमाणे कट ऑफ लागला होता मित्रांनो. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की OBCचा 130 पर्यंत जाईल, ओपनचा 140-50 पर्यंत जाईल, SCचा 130-120च्या जवळपास येईल, STचा 110-100च्या जवळपास जाईल. तर त्याच प्रकारे गोष्टी झाल्या होत्या. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी गुगल फॉर्म जे काय सर्वे आहे आरोग्य विभाग भरती संदर्भात करणार आहोत आणि तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये ॲक्च्युअल कट ऑफ काय असणार या ठिकाणी आपण सांगूयात. त्याचबरोबर या ठिकाणी फार्मसिस्टसाठी जे काय नागपूर विभागात 112 हायेस्ट मार्क असण्याला आपल्याला कॅन्डिडेट मिळालेला आहे. अकोला विभागात आतापर्यंत 150 मार्क असणारा कॅन्डिडेट मिळालेला आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात 164 मार्क असणारा हायेस्ट कॅन्डिडेट आहे मित्रांनो, फार्मासिस्ट किंवा औषध निर्माण अधिकारी यासाठी. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये 134 असणारा कॅन्डिडेट आहे. त्याचबरोबर जे काय स्टाफ नर्सच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर या ठिकाणी अकोला विभागामध्ये मंडळामध्ये जवळपास 114 मार्क असणारे कॅन्डिडेट मिळालेला आहे, आतापर्यंतचे हायेस्ट मार्क आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये 132 मार्क असणारा कॅन्डिडेट मिळालेला आहे. नाशिक विभागामध्ये आतापर्यंत 132 मार्क जास्त आहेत, हायेस्ट आहेत. लॅब सायंटिफिक ऑफिसरमध्ये पुणे विभागात 104 मार्क असणारा हायेस्ट विद्यार्थी आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये 112 मार्क असणारा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर इतर विभागाचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला नाही मित्रांनो. त्याचबरोबर MPW या पदासाठी जे काय अकोला विभागात 150 मार्क असणारा एक कॅन्डिडेट आहे. त्या खालोखाल नाशिक विभागात 196 मार्क असणारा कॅन्डिडेट आहे. जे काही इतर विभागाचे रिस्पॉन्स आपल्याला यायचे आल्याच्या नंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा समावेश करू. त्यामुळं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि गुगल फॉर्म जर भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरून सर्वेमध्ये सामील व्हा, जेणेकरून तुमचे मार्क इतरांना कळतील आणि ॲक्च्युअल कट ऑफ काय हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये ड्रायव्हर या पदासाठी मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात मंडळात
136 मार्क असणारा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर लातूर विभागात 134 मार्क असणारा विद्यार्थी आहे. पुणे विभागात 160 मार्क असणारा विद्यार्थी आहे. नागपूरमध्ये 140, नाशिक मंडळात 122 आणि ठाणेमध्ये 130 मार्क असणारा, हायेस्ट मार्क असणारा ड्रायव्हरच्या या बाबतीत या ठिकाणी हे मार्क आहेत. त्यामुळे मित्रांनो आपण एक्सपेक्टेड जे काय कट ऑफ काय असेल हा आपण अंदाजे न सांगता मित्रांनो ॲक्च्युअल विद्यार्थ्याकडून रिस्पॉन्स घेतोय, त्यांचे ॲक्च्युअल मार्क काय आहेत आणि त्या आधारे आपण या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या गुगल फॉर्म सर्वेमध्ये सामील होण्यासाठी जी काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी काय लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, त्यामध्ये तुमचे जे काय मार्क असेल, नाव असेल, मंडळ असेल, हे सर्व माहिती भरा. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा सामील व्हा. आरोग्य विभाग भरती नावाचा जे काय आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही माझा जे काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. मित्रांनो, सर्व गोष्टी आपण तुमच्या रिक्वेस्टवर या गोष्टी करत आहोत. व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होते की ॲक्च्युअल कट ऑफ काय असणार आहे, तर त्यात तो कट ऑफ आपण गुगल सर्वेच्या मार्फत या ठिकाणी करत आहोत. ही तुमचीच रिक्वेस्ट आहे मित्रांनो. त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.